नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण गावरान पद्धतीनं बनवू मटकीचा रस्सा. झणझणीत रस्सा बनते बरं का, एकदा नक्की करून बघा. तर त्यासाठी बघा इथं मी पाव वाटी खोबरं घेऊन त्याला गॅसवर भाजून घेतलंय. आधी चुलीत भाजीत होते, आता चूल बिल कुठंच नाही. तर मी गॅसवर भाजला. एक छोटा आकाराचा कांदा घेऊन त्याला बी गॅसवर भाजला. एक टमाटर घेऊन गॅसवर भाजले आणि शेंगदाणे तव्यावर भाजून घेतलेत. आधी खोबरं आणि शेंगदाणे वाटून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण टमॅटो आणि कांदा घालून वाटून घेऊ. एकदम बारीक पेस्ट करून घ्या. आता बघा मी ह्याच्यात एक पळी, कॅटलीतली एक पळी असते ना, ती एक पळी तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून कांदा टाकलाय. कांद्याला थोडंसं सॉफ्ट होऊ दिलंय, म्हणजे थोडा नरम झालाय कांदा. आता त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकली. चांगला असं ह्याला परतून घेऊ आपण. आता ह्याच्यामध्ये ताजी कुटलेले आलं लसूण टाकायचं. अर्धा इंच आलं होतं, 8-10 लसणाच्या पाकळ्या होत्या. चांगलं त्याला मी कुटून टाकले. ताजं कुटून टाकलं की चवलंही चांगली येते. फ्रेशच टाकायचं कुटून. तर बघा इथं मस्त असं आपण ह्याला आलं लसणाला बी चांगलं फ्राय करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण एक कढीपत्ता घालू, म्हणजे एक कांडी कढीपत्त्याची, 8-10 पानं आहेत कढीपत्त्याची, ती टाकून देऊ. त्याला थोडंसं असं हलवून घेऊ. जास्त फ्राय करायची बी गरज नाही. बघा 1 मिनिट मी फक्त ह्याला फ्राय केले. आता ह्याच्यात आपण पाणी टाकणार 2 गिलास. 1.5 गिलास टाकते. मोठा गिलास आहे, छोटा गिलास असला तर 2 गिलास टाका. मी हे मोठा गिलास आहे ना, 1.5 गिलास पाणी टाकते. आता ह्याच्यात आपण मटकीला आधी थोडंसं उकडून घेऊ. तर ही बघा इथं आहे माझ्यापाशी 200 ग्राम मटकी. मी बाजारातून आणली, चांगली स्वच्छ धुवून घेतली. आणि आता ह्याला आपण देऊ पाण्यामध्ये टाकून. थोडंसं पाणी गरम होऊ द्या बरं का, मग त्याच्यात मटकी टाका. नाही तर थंड पाण्यात टाकायची नाही, चव थोडी कमीच येते. गरम पाण्यानं चव चांगली येते. हलकंसं कोमट पाणी झालं तर आता मटकी दिली टाकून. ह्याच्यात छोटा 1 चमचा भरून मीठ टाकले आणि ह्याला चांगलं असं सॉफ्ट शिजवून घेतले. बघा असं जास्त बी गाळ करून घ्यायचं नाही बरं का, थोडंसं कणी राहू द्यायची. आता बघा कढईमध्ये 1 पळी तेल टाकलंय. अर्धा चमचा ह्याच्यात मोहरी टाकली. अर्धा चमचा लगेच जिरं टाकून देऊ. चांगलं जिरं मोहरीला तडतडू देऊ. चांगली आपली बघा जिरं मोहरी तडतडली. मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं बरं का, नाही तर लई तो तोंडात कचा कचा करते ती. आता बघा हे आपण ती खोबरं शेंगदाणं आणि टोमॅटो कांदा भाजून जी आपण पेस्ट बनवली ना, एकदम बारीक पेस्ट केली बरं का, आणि त्याला आपण घेतलं आता जिरं मोहरी तडतडल्यावर टाकून. आता ह्याच्यात हळद पावडर छोटा अर्धा चमचा टाकते. लगेच काळा मसाला टाकणार आहे. त्याच्या आधी ह्याला आपण एकदा हलवून घेऊ. मस्त असं थोडंसं ह्याला मिक्स केलं आपण हळदीला बी घालून. आता हे मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा, म्हणजे चांगलं ह्याला फ्राय केलं का नाही टेस्ट लई चांगली येते. पण आधी आपले सगळे मसाले तर भाजलेले, तर जास्त वेळ लागत नाही मसाल्याला चांगलं फ्राय व्हायला. आता बघा काळा मसाला घालते मी 2 चमचा. तुमच्यापाशी कोणताही साठवणीचा मसाला असला ना ती घालू शकता, पण काळ्या मसाल्याची टेस्ट एकच नंबर येते. काळा मसाला नक्की घाला. तर बघा असं मस्त असं आपण ह्याला परतून घेतलंय. आता तेल बघा आपल्या मसाल्यानं सोडायला चालू केलंय. मस्त असं चांगलं आपला हे मसाला झाला आता फ्राय. चांगलं जितकं चांगलं होईल ना, गॅस थोडा मध्यमच ठेवायला. वारं यायला लागले बघा माझ्या खिडकीत ना, तर मी गॅसला थोडंसं फास्ट ठेवलंय. आता मसाला चांगला परतला की आपण उकड काढलेली मटकी आहे ना त्याला टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. आता मी पाणी गरम करायला बाजूला ठेवलंय. पाणी गरम करूनच टाकायचं कोणत्याही भाजीमध्ये, चवलंही चांगली येते. आता मस्त असं आपण ह्याला मिक्स केलंय. मीठ चवीपुरतं घालणार आहे मी. आधी पाणी घालते गरम केलेलं. 1 गिलासाहून जास्तच घातले बघा, 1.5 गिलास पाणी असेल. आणि आपली आधी मटकी शिजताना त्याच्यात 1 गिलास राहिला असेल. असं म्हणजे तुम्हाला जितकं पातळ पाहिजे ना तितकं पाणी घाला. जरा अगर तुम्हाला थोडं घट्ट पाहिजे असलं तर पाणी थोडं कमी घाला. बघा मी इथं आता मीठ टाकून घेते चवीपुरतं. आधी आपण मटकी उकडताना मीठ टाकलंय बरं का, तर थोडंसं लक्ष देऊन मीठ थोडं टेस्ट करा आणि मगच मीठ टाका ह्याच्यामध्ये. आता चांगली शिजू द्यायची ह्याला. थोडंसं उकळी येऊस तर गॅस फास्ट ठेवलाय आणि उकळी यायला आली की मग गॅस आपण मध्यम करू. आता मध्यम आचेवर ह्याला चांगलं शिजू देऊ आपण 7-8 मिनटं. की आपली मटकी तर चांगली आधीच शिजलेली, जास्त शिजवायची बी गरज नाही, पण मसाल्यात शिजल्यावर चांगली टेस्ट येते. ह्याच्यात थोडीशी आता कोथिंबीर टाकून घेतली आपण. आता मस्त असं ह्याला बघा मी 7-8 मिनटं शिजवून घेतलंय. आता उतरते खाली गॅसवरनं. नक्की करून बघा बरं का. अगर आवडत असला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करत जावा. कुणी लाईक करीत नाही माझ्या व्हिडिओला. चॅनलला गावठी रेशमाला सबस्क्राईब करा, की सगळ्याला सबस्क्राईब करता एकदा मला